जेव्हा तुम्ही इंजिनियर म्हणून बाहेर पडून एखाद्या संस्थेमध्ये कामाला लागता तेव्हा तुम्हाला मॅनेजमेंट संबंधित सगळ्या गोष्टींशी तुमचा संबंध येतो. त्यामुळे जसं तुमचं टेक्निकल नॉलेज आहे तसं तुमचं मॅनेजमेंट आणि या बाकीच्या स्किल्स सुद्धा फार महत्वाच्या असतात त्याच्यामध्ये. त्यामुळे हे विषय साधारण शेवटच्या वर्षाला हे सगळे विषय असतात आणि ते शिकणं आवश्यक असतं. म्हणजे असं होतं बऱ्याच वेळेला की मुलांना त्याचं महत्व तेव्हा पटत नाही, पण जेव्हा मुलं बाहेर इंडस्ट्रीमध्ये कामाला लागतात तेव्हा त्यांना त्या सगळ्या विषयांचं महत्व पटतं. क्लिअर झाल्यानंतर परत जेव्हा माणूस इंडस्ट्रीमध्ये जातो बऱ्याच वेळेला त्याच्यासमोर 2 मार्ग असतात. एक म्हणजे तो पूर्णपणे टेक्निकल मार्ग धरून पुढे जाऊ शकतो. दुसरा म्हणजे मग तो टेक्निकल मधनं मॅनेजमेंटमध्ये शिफ्ट होऊन तो मार्ग अवलंबू शकतो. आता जर तुम्हाला टेक्निकल गोष्टींची आवड असेल तर MBA करायच्या ऐवजी तुम्ही एमटेक जे पोस्ट ग्रॅज्युएशन ते केलेलं जास्ती बरं आहे. कारण मग त्याच्यामुळे तुमच्या विषयाच्या संलग्न ज्ञानामध्ये भर पडते ज्याची आवश्यकता असते. पण जर तुम्हाला टेक्निकल मध्ये एवढा इंटरेस्ट नसेल तर मग तुम्ही मॅनेजमेंटमध्ये जावं, MBA करावं. मग तुमचा टेक्निकलचा थोडासा हळूहळू त्याच्यापासून तुम्ही लांब होत जाता आणि मग शेवटी मॅनेजमेंटमध्ये येता. पण ते त्या मुलाच्या संपूर्णपणे आवडीवरती आहे.